नमस्कार, दीप्स किचन मराठीमध्ये मी दीपाली आपलं मनापासून स्वागत करते। चला तर मग आजच्या आपल्या रेसिपीला सुरुवात करूयात। आज मी तुम्हाला डाळ वडा कसा करायचा ते दाखवणार आहे। तर मी इथे 1 वाटी हरभरा डाळ 4 तास पाण्यामध्ये भिजत ठेवली होती। त्यानंतर डाळ मी चाळणीवर ठेवून त्यामधलं पाणी सगळं निथळून घेतलेले। कोथिंबीर घेतलेली आहे, मुठभर कोथिंबीर बारीक चिरून घेतली आहे। तुम्ही याऐवजी पालक सुद्धा बारीक चिरून घेऊ शकता। 2 चमचे तांदळाचं पीठ घेतलेलं आहे। 2 मीडियम साईजचे कांदे कट करून घेतलेत। 1 चमचा धने पावडर घेतली। अर्धा चमचा चिली फ्लेक्स घेतलेत। पोहे खायचा चमचा इतके हे माप आहे आणि छोटा अर्धा चमचा हळद घेतली आणि छोटा पाव चमचा हिंग घेतलेला आहे। अर्धा चमचा जिरे, अर्धा इंच आलं आणि 3 हिरव्या मिरच्या मी कट करून घेतलेत। मिरचीचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी किंवा जास्त घेऊ शकता। 8-9 कढीपत्त्याची पानं कट करून घेतली। चवीनुसार मीठ आणि वडे तळण्यासाठी आपल्याला तेल लागणार आहे। मी मिक्सरचं भांडं घेतलंय, त्यामध्ये मी हरभऱ्याची डाळ काढून घेते। आपल्याला पाणी नाही घालायचं। मी दोनदा करून ही डाळ थोडीशी जाडसर फिरवून घेणार आहे मिक्सरला। त्यातच मी मिरची, आलं आणि जिरे घालते। मी डाळ अशी जाडसर बारीक करून घेतलेली आहे मिक्सरला। आता ती मी काढून घेते। आता राहिलेली डाळ सुद्धा मी बारीक करून घेणार आहे आणि ह्यातली थोडीशी डाळ मी शिल्लक ठेवते। दुसरी सुद्धा डाळ मी बारीक करून घेतली, ती मी काढून घेते। आता ह्या डाळीमध्ये आपण जी डाळ थोडी काढून ठेवलेली ती पण मी घालते। आपण वडा तळला की ही डाळ कुरकुरीत होते आणि खूप छान लागतो वडा खायला। कढीपत्ता घातलाय, त्यातच मी बारीक चिरलेला कांदा घातलाय, कोथिंबीर, धने पावडर, हळद, चिली फ्लेक्स आणि हिंग, चवीनुसार मीठ घालायचे आणि तांदळाचं पीठ। तुमच्याकडे जर तांदळाचं पीठ नसेल तर 2 चमचे बेसन पीठ घातलं तरीही चालेल किंवा रवा घातला 2 चमचे तरीही चालेल। आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊयात। तांदळाचं पीठ घातलं की वडे छान कुरकुरीत होतात आणि ह्या मिश्रणाला छान बाइंडिंग सुद्धा येतं, त्यामुळे तांदळाचं पीठ घालायचे। डाळीमधलं पाणी पूर्णपणे निथळलं की असं छान मिश्रण तयार होतं, पातळ होत नाही। आता आपण ह्याचे वडे तयार करून घेऊयात। मी हाताला थोडंसं तेल लावून घेतलेलं आहे, म्हणजे आपल्याला वडा व्यवस्थित हातावरती तयार करून घेता येईल। मिश्रण हाताला चिकटणार नाही। ह्या पद्धतीने असा चपटा तयार करून घ्यायचा आहे। त्याच पद्धतीने मी राहिलेले सगळे वडे तयार करून घेणार आहे। आपल्याला वडा किती लहान किंवा मोठा हवा आहे त्या अंदाजे आपण पीठ असं हातावर घ्यायचं आहे आणि असं दोन्ही हाताच्या मध्ये असं थोडंसं चपटं करायचं आहे। कोथिंबीरच्या ऐवजी पालक घातला तरी खूप छान होतो वडा, किंवा तुम्ही मेथी सुद्धा घालू शकता बारीक कट करून। मी सगळे वडे तयार करून घेतलेले आहे। जोपर्यंत मी वडे तयार करून घेत होते तोपर्यंत मी तेल तापायला ठेवलं होतं। आता हे वडे तेलामध्ये सोडायचे। तेल छान कडकडीत तापून घ्यायचे। आता दोन्ही साइडनी छान गोल्डन ब्राऊन रंग येईपर्यंत आपल्याला हे वडे तळून घ्यायचे। मी ह्या आधी सुद्धा खूप साऱ्या व्हेज नॉनव्हेज रेसिपी अपलोड केलेल्या आहेत, त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे, तुम्ही पाहू शकता। अजूनही तुम्ही माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकन क्लिक करा, म्हणजे मी ज्या रेसिपी अपलोड करते त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही माझ्या रेसिपी बघू शकाल। छान गोल्डन ब्राऊन रंग आलेला आहे, वडे छान तळून झालेत। मी काढून घेते आणि ह्याच पद्धतीने राहिलेले सगळे वडे मी तळून घेणार आहे।
चवीला अप्रतिम आणि वरतून एकदम छान कुरकुरीत असे डाळवडे तयार करून झालेले आहेत. तुम्ही एकदा नक्की करून पहा. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. रेसिपी आवडली असेल तर कमेंट करून नक्की कळवा. पुन्हा भेटूया अशाच एका छानशा साध्या आणि सोप्या रेसिपी बरोबर. धन्यवाद.